नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आपण पाहत आहोत. इथे ईश्वरीला आजीने तिच्या खोलीत बोलावून घेतलेलं असतं आणि मग तिला सांगू लागते की इथे माझ्याजवळ बस. आजी जरा इमोशनल झालेली दिसते ईश्वरीला. ईश्वरी मग प्रेमाने विचारू लागते आजीला, आजी काय झाले, तुमच्या डोळ्यात पाणी पण दिसते. तर आजी म्हणते, अगं विशेष काही नाही, मला सात्विकाची आठवण आली आणि मला सात्विकाची साडी मला आठवली. खरं तर सात्विका खूप विचार करायची पुढचा. तिने खूप साड्या घेऊन ठेवलेल्या होत्या. त्यातली एक काळ्या रंगाची तिच्याकडे साडी होती. तिला मी विचारलेलं, तू ही साडी कशाला ठेवली जपून? तर ती सांगायची की माझा चिंटू मोठा झाला की त्याच्या बायकोला मी ही साडी माझ्या प्रेमाने आशीर्वाद म्हणून देणार. हे ऐकल्यानंतर आजी ईश्वरीला सांगत असते ना, तर ईश्वरी इमोशनल होऊ लागते आणि ती पण रडू लागते. तिचं रडणं पाहून आजीला रडायला येऊ लागतं. आजी डोळे पुसते आणि म्हणते की मला माझ्या मुलीची इच्छा पूर्ण करायची आहे. तुला सासू नाही, पण सासूचा आशीर्वाद तिच्या साडीच्या रूपाने तरी मिळायला हवा. हाच विचार करून मी आता तुला ही साडी देत आहे. ही साडी सात्विकाने खूप मायेने प्रेमाने जपलेली. आता ही साडी तू सांभाळ, तिची इच्छा पूर्ण कर ही साडी घालून. असं म्हटल्यानंतर ईश्वरी, हो मी नक्की घालेल, असं आजीला सांगते. खोलीमध्ये येते, साडीला प्रेमाने पाहतच असते. तर इथे अर्णव साडीला ओळखतो आणि म्हणतो, ही तर माझ्या आईची साडी, तुझ्या हातात काय करते? तिच्या हातातनं ती साडी तो खेचून घेतो आणि म्हणतो, तू ना हल्ली जास्तच नाटकं करायला लागली आहे. तुझ्या आईचे आणि तुझे जे प्रताप आहे ते आजीला ज्या दिवशी कळेल ना, त्या दिवशी आजी ही साडी जाळून देईल, पण तुला देणार नाही. ईश्वरी म्हणते, असं का करताय? आजीनी तुमच्या आईची इच्छा म्हणून मला घालायला दिली आहे हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी. पण अर्णव नानापारी तिच्यावरती आरोपच लावत असतो. तिचं काहीही म्हणणं ऐकून घ्यायला तयार नसतो. तर ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, तुमच्या आईची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी ही साडी घालायचा विचार करते आणि आजीने मला ती किती प्रेमाने दिली आहे. तर तो म्हणतो, तुला मी सांगितलेलं आहे ना, माझ्या आईची इच्छा पूर्ण करायची किंवा जबाबदारी घ्यायची तुला काहीच गरज नाही. मी तुला बायकोच मानत नाही, तर तू माझ्या आईची सून होणार तरी कुठून? असं म्हटल्यानंतर ईश्वरी त्याला समजवत असते, पण तो तिच्या ऐकण्याच्या मनस्थितीच नसतो. तो काय करतो, सगळी साडी घेतो, त्याच्या कपाटात ठेवतो आणि सांगतो की याच्यापासून दूर राहायचं. विचारही करू नको की ही साडी तुला भेटेल. आणि इथे इकडं तयारी चालू असते नम्रताची ईश्वरीच्या घरी जायची. ईश्वरी किती खुश होईल जेव्हा नम्रताला पाहिल. तिच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी नम्रता जात असते, पण तिला तिची आई आणखी 2-4 गोष्टी कानावर घालून ठेवत असते की तिकडे गेल्यावर जास्त बडबड करू नको, अर्णवच्या आसपास भटकू नको, अर्णवला त्रास होईल आपल्यामुळे, असं काही वागू नको, कुणाशी जास्त बोलूच नको, शक्यतो शांतच राहा, ईश्वरीसोबतच तू राहा. आता हे सगळं आईने पहिले कधी सांगितलेलं नाही, पण आत्ता काहीतरी घडलं आहे ज्याच्यामुळे आई सारखं सतत सांगते. हे नम्रताच्या लक्षात येतं. नम्रता विचारते, आई मला मी मोठी झाली, मला सांग तू काय आहे हा सगळा प्रकार, तू काय लपवतीस का माझ्यापासून? तिची आई मला आत्ता विचारू नको असं म्हणू लागते. खरं तर मी तुला ह्याविषयी आत्ता काहीच सांगू शकत नाही, फक्त मी जे सांगते तेवढं बाळा कर. तर ती म्हणते, ठीक आई, तू जसं म्हणते मी तसं सगळं करेल, कुणाला काही विचारणार नाही, बोलणार नाही. पण आई तू मला हे सगळं एक दिवस प्रेमाने किंवा विश्वासात घेऊन सांगून बघ, मला कळेल अगं, मी पण मोठी झाली आहे. असं एकदा नम्रता तिच्या आईला म्हणते. तिची आई म्हणते, थोडा धीर धर, एक दिवस नक्की येईल की मी तुला सगळं सत्य सांगेल. नम्रता म्हणते, आत्ता जरी आई मला काही सांगत नसली तर मी शोधूनच काढेल ते काय प्रकार आहे. इकडे आजीने तयारी केलेली असते हळदी कुंकाची, सगळेजण तयार झालेले असतात. ईश्वरी पण तयार होऊन येते, तर आजी तिच्याकडे पाहते. तू मी दिलेली साडी का घातलेली नाही असा प्रश्न विचारला होती. ती अर्णवकडे पाहू लागते. मग आजी म्हणू लागते की मी सात्विकाचा आशीर्वाद म्हणून तिला साडी दिली होती, पण आता तुम्ही दोघांनीच ठरवा ती साडी घालायची की नाही, तिची इच्छा पूर्ण करायची की नाही, बाकी मी दुसरं काही बोलणार नाही, असं आजीने रागाने बोललेलं असतं. अर्णव तिथून निघून जातो आणि अर्णवच्या मागे मागे मग ईश्वरी पण तिच्या खोलीकडे जाऊ लागते. आजीच्या लक्षात येतं की अर्णवनेच तिला ती साडी घालू दिलेली नाही. इथे आपल्या अंजली पण तिच्या खोलीत आलेली असते. तिच्या खोलीत आल्यानंतर इथे तिच्या मागे तिचा नवरा राकेश पण आलेला असतो. तिला म्हणतो, तिळगुळ घे, गोड गोड बोल. तिळाचा लाडू तिच्या हातावर ठेवतो आणि मग तीही म्हणते, तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा संक्रांतीच्या, आणि ती पाया पडण्यासाठी खाली वाकू लागते. तर तो म्हणतो, नको गं, तू आता प्रेग्नेंट आहे, लक्षात राहत नाही का तुझ्या, किती ते प्रेम करशील माझ्यावर. इतके नाटकं राकेश करत असतो. तर इथे ना ती म्हणू लागते की मला ना ह्या हलव्याचे दागिने वगैरे हे सगळा जो प्रकार आहे तो खूप आवडतो. दागिन्यांमध्ये किती छान दिसतात ना. अर्णव आणि ईश्वरी पण आज खूप सुंदर दिसतील. आपलं बाळ होईल ना तेव्हा पण ना मी तसेच दागिने आपल्या बाळाला बनवून घेईल, छान छान फोटो काढेल, असं म्हणत ती तिच्या कपाटात दागिन्यांचा सेट ठेवायला जाते. आणि तिला त्यात ना एक रेवड्यांचं बॉक्स भेटतं. तिला ना रेवड्या खूप आवडत्या.
त्यातनं ती रेवडी पाहून ती लगेच जोरात ओरडून उठते, अय्या रेवड्या मला खायचं आहे, मला खूप आवडतं. आणि राकेशने हा शब्द ऐकले मागे वळून पाहतो. तिच्या हातातलं बॉक्स खेचून घेतो. तर ती म्हणते, अहो मला खायचं आहे, का नाही देते मला तुम्ही. तर तो म्हणतो, अगं या रेवड्या तुझ्यासाठी नाही, तू आत्ताच इतकं गोड खाल्लं आहे, तुला कळत कसं नाही, तू प्रेग्नेंट आहे. प्रमाणाबाहेर जास्त गोड खाल्लं तुझ्यासाठी आणि बाळासाठी बरं नाही. तू थोड्या वेळाने खा हवं तर, मी इथेच ठेवतो. मग ती म्हणते, ठीक आहे तुम्ही सांगतायत तसं मी आता ऐकलेच, कारण तुम्ही म्हणतायत तर मला ऐकायलाच हवं. असं म्हणून ती मग रूमच्या बाहेर जाऊ लागते. आता इथे रेवड्या जर त्या हिने खाल्ल्या तर हिला पण नशा येईल हे त्याला माहिती आहे, म्हणून तर त्याच्या बायकोला त्याने रेवड्या खाऊ दिलेल्या नसत्या. 2 बॉक्स असतात, एक बॉक्स त्याने खास ईश्वरीसाठी आणले आणि एक बॉक्स ज्याच्यामध्ये रेवड्यांमध्ये काहीच मिसळलेलं नाही ते अंजलीसाठी. इथे ईश्वरीला वाईट वाटत असतं की आपल्याला साडी आजीने दिली, ती घातली नाही, आजीला पण वाईट वाटतंय. तर ती अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करू लागते की आजीने किती मायेने आणि प्रेमाने दिली होती. आजीला कसं वाटत असेल की मी दिलेली साडी घातलेली नाही वगैरे, आजीच्या खुशीसाठी मी ही साडी घालू का. तर तो म्हणतो, मी नाही सांगितलं तर नाहीच, मी ती साडी तुला काहीही करून देणार नाही. ती साडी माझ्या आईची आहे आणि मी निर्णय घेतला आहे तो पक्का आहे. तर तू मला कुठल्याही प्रकारच्या शब्दात अडकवू नको. मी आजीची जरी तुम्हाला शब्द टाकला तरी मी ती साडी तुला देणार नाही, कारण माझ्या आईची इच्छा होती. असं म्हणून तू ती साडी माझ्याकडे मागती हे माझ्या लक्षात येते, निघ इथून. असं म्हणत तिला तो बाहेर जायला सांगतो. इथे आईच्या फोटोला पाहतो, म्हणू लागतो की आई मी कशी का ती साडी तुझी तिला देऊ. मग तो विचार करू लागतो की अंजली ताईला एकदा ना दिवाळीच्या वेळेला लक्ष्मीपूजेच्या वेळेला आठवतं ना, देवीचं मळवट भरायचं होतं, तर देवीने कौल दिलेला की हीच योग्य आहे सून म्हणून. मग तो कौल त्याला आठवतो आणि मग ईश्वरी तिथे येते. तर ईश्वरीला तो म्हणतो थांब. मग ती ईश्वरीला ती साडी तो काढून देतो आणि म्हणू लागतो की माझ्या आईची इच्छा म्हणून फक्त तुला दिले, तू काही एवढी ग्रेट वगैरे आहे म्हणून तुझ्या प्रेमाखातर मी हे सगळं करतो हे डोक्यामध्ये घुसवून घेऊ नको. फक्त माझ्या आईची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तू ही साडी आज संक्रांतीच्या हळदी कुंकाला नेस. असं सांगून तो तिला ती साडी देऊ करतो आणि बाहेर निघून जातो. ईश्वरीला इतकं बरं वाटतं ना, काहीतरी जादूच झाली असं वाटू लागतं ती साडी मिळवल्यामुळे. ती साडी घालून छान प्रकारे मेकअप करून ती हॉलमध्ये जातच असते. राकेश तिला वाटेत भेटतो आणि म्हणतो की माझ्यासोबत पहिल्यांदा तुझं संक्रांत आहे, पहिली संक्रांत, तर तू माझ्या हातून रेवडी खा. तिला तो रेवडी देऊ करतो. तरी ईश्वरी त्याला नाही नाही म्हणत असते, तरी तो आडवा होत असतो. तर ईश्वरी त्याला धमकावते की माझ्या पुढ्यातून सरक बाजूला. तो बाजूला होतो. इथे अर्णव सगळ्यांना तिळवाचे लाडू वाटत असतो, ईश्वरीला देतच नाही. तर ईश्वरी म्हणू लागते की मलाही तुम्ही लाडू द्या. तर तो नाही म्हणत असतो. मग ती म्हणते, का मी तुमची बायको आहे, तुम्हाला लाडू द्यायला हवा. मामा म्हणू लागतात की जर तिचं आज ऐकलं तिला तिच्याशी तर तुला मग आयुष्यभर गोड बोलायला लागेल. चला तर मग पुढे येणारे नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.